UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा इशारा। बीड जिल्ह्यात 105 शस्त्र परवाने रद्द। इतर परवान्यांची चौकशी सुरू। असेच शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होईल। एसपींच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। शोधासाठी सीआयडीचं अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात। फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी। बँक खाते देखील गोठवली। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्या प्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। वाल्मिक कराडचा देवेंद्र फडणवीस शिंदे अजित पवारांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट। वा क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका, राऊतांनी डिवचलं। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांच्या रोडमॅपच्या आढावा बैठकीमध्ये मुंडे उपस्थित। बीड सरपंच हत्या प्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात। भावाच्या हत्येमधील आरोपींना 100% शिक्षा व्हावी। न्याय मिळाला नाही तर मागे हटणार नाही। धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये। 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षक देखील असल्याचं समोर। अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदूबाबाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार। नराधम भोंदूबाबा अटकेत। कल्याणजवळच्या आंबिवली परिसरातील धक्कादायक घटना। मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंदची नोटीस। खासगीच नाही तर महानगरपालिकेचे कामं देखील बंद करण्याच्या सूचना। अन्यथा अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा। अंतराळ तंत्रज्ञानामध्ये भारताची ताकद वाढली। इस्रोकडून आज स्पॅडेक्स मिशनचं लॉन्चिंग। भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील 4था देश होणार। मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये भारताचा कांगारूंकडून 184 धावांनी पराभव। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-1 ऑस्ट्रेलिया आघाडीवर। फलंदाज यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज अपयशी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।